नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये। विधानसभेच्या निवडणुका अवघ्या 1 महिन्यावर आहेत आणि आता सगळेच पक्ष आपापल्या परीने विधानसभेच्या तयारीला लागलेले आहेत। काल पैठणमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची एक सभा पार पडली। या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टींवर भाष्य केलेले आहे। त्यामध्ये महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आणि शिवसेनेचं नाव आणि पक्षचिन्ह याच्याबाबतच्या सुनावणीचा। म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी गणपतीच्या काळामध्ये जे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते आणि त्यांनी ती आरती केली होती। या आरतीनंतर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात होते। संजय राऊत यांनी सुद्धा या संदर्भात अनेक भाष्य केलं होतं, टीका केली होती आणि म्हणूनच शिवसेनेच्या सुनावणीला उशीर लागतोय का असा प्रश्न देखील उपस्थित केला होता। या सगळ्यानंतर कालच्या सभेमध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलेले आहे। त्यांनी थेट सरन्यायाधीशांना असं म्हटलेलं आहे की तुमच्या रिटायरमेंट नंतरची आम्हाला तारीख द्या, म्हणजे तुम्ही पण या सगळ्या प्रकरणातून सुटाल आणि आम्ही सुद्धा या प्रकरणातून सुटू असं सुद्धा उद्धव ठाकरे काल म्हणालेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी उपरोधकपणे म्हणजे ज्या पद्धतीनं मोदी हे चंद्रचूडांच्या घरी गेले होते, आरती केली होती, त्याच्यावर उपरोधिकपणे ठाकरे सुद्धा म्हणाले की बरं झालं की सरन्यायाधीशांनी गणपतीला वेगळी तारीख दिली नाही, मोदी घरी येणार आहेत म्हणून गणपतीला त्यांनी वेगळी तारीख दिली नाही, नाहीतर त्यांना सुद्धा वेगळ्या तारखांवर तारखा कदाचित दिल्या गेल्या असत्या असं सुद्धा काल ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये म्हटलेत। अर्थात या सगळ्यावरनं नेमकं उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय? उद्धव ठाकरेंनी आता जे धनुष्यबाण चिन्ह आहे त्याची आशा सोडून दिलेली आहे का आणि उद्धव ठाकरेंनी आता मशालवरच पुढे जायचं ठरवलंय का, हेच सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं आपण सुरुवातीला म्हटलं की काल उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये या सगळ्या गोष्टींवर भाष्य केलेलं आहे। कालचंच भाषण नाही तर या आधीच्या सुद्धा अनेक भाषणांमधनं उद्धव ठाकरेंनी या सगळ्या संदर्भात भाष्य केलेलं आहे। ज्या पद्धतीनं शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी असेल किंवा शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी असेल याच्यावर ही सुनावणी पुढे ढकलली जाते, त्याच्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही, त्याच्यावर सातत्याने उद्धव ठाकरेंकडून नाराजी व्यक्त केली जाते। ती नाराजी केवळ या सगळ्या सुनावणीवर नाही तर सरन्यायाधीशांवर सुद्धा व्यक्त केली जाते आहे। ज्या पद्धतीने याला दिरंगाई होते त्याच्यावर सुद्धा व्यक्त केली जाते आणि एक प्रकारे मोदी असतील किंवा शहा असतील यांच्यावर सुद्धा या सगळ्यावरनं ते टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु आपण गेल्या काही सभांमधला त्यांचा रोग बघितला तर आता उद्धव ठाकरेंनी धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळेल याच्याबद्दलची आशा सोडली आहे का असा प्रश्न देखील विचारला जातोय। कारण आपण बघितलं की याआधी धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्ष नावाबद्दल जी सुनावणी आहे ती इलेक्शन कमिशनमध्ये झाली होती आणि इलेक्शन कमिशननी ज्याच्याकडे सर्वाधिक आमदार आहेत आणि इतर पॅरामीटर्स आहेत ते धरून शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं होतं। या विरोधात उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलेले आहेत आणि त्याच्या संदर्भाची सुनावणी ही आता सातत्याने पुढे ढकलली जाते। आता सुद्धा जी पुढची सुनावणी आहे ती 21 ऑक्टोबरला होणार आहे आणि त्यानंतर सुद्धा कदाचित याला पुढेही तिथे निकाल लागतो की त्याला पुढची डेट दिली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्यामध्ये जे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांची सुद्धा टर्म आता संपत आलेली आहे। चंद्रचूड यांची टर्म ही 8 नोव्हेंबरला संपणार आहे आणि त्याच्या आतमध्ये या सगळ्या संदर्भातला सुनावणी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ज्या पद्धतीची माहिती समोर येते, ज्या पद्धतीच्या बातम्या येतात त्याच्यानुसार ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागण्याची शक्यता आहे आणि त्याच दरम्यान या सगळ्या नवीन सरकार सुद्धा स्थापन होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नवीन सरकार येण्याच्या आधी, निवडणुका होण्याच्या आधी या संदर्भातला निकाल लागेल का याच्याबाबत आता साशंकता व्यक्त केली जाते। एकीकडे आमदार अपात्रतेचा निकाल जरी काही काळाने लागला तरी सुद्धा तो तसा किती उपयुक्त ठरेल, कारण जर विधानसभेचे टर्म संपते तर आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा किती फरक पडेल हा सगळा भाग आहे। पण दुसरीकडे पक्षाचं नाव आणि चिन्ह ही सर्वात महत्त्वाची सुनावणी आणि त्याच्यावर जर सुप्रीम कोर्टाने काही निर्णय दिला तर त्याचे परिणाम हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांवर होणार असल्याचं आपल्याला या सगळ्यामधनं दिसतंय। परंतु ज्या पद्धतीने ही सुनावणी सातत्याने पुढे ढकलली जाते त्या पद्धतीनं आता उद्धव ठाकरेंनी आपल्याला मशाल याच चिन्हावर लढायचं आहे असा आता चंग बांधलेला आपल्याला दिसतोय। याचं आपण उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या अनेक काळापासून जेव्हापासून त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं तेव्हापासून त्यांनी धनुष्यबाण चिन्ह हे प्रमोट करायला सुरुवात केलेली। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल तर उद्धव ठाकरे ज्या घरामधनं प्रेस कॉन्फरन्सेस घेतात तिथे मागे धनुष्यबाण हे चिन्ह असायचं, आता तिथे त्यांनी मशाल चिन्ह लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्यांचा शर्ट असेल किंवा सभेच्या ठिकाणी असेल तिथे सुद्धा सातत्याने मशाल चिन्ह हे ठळकपणे दिसेल याचा प्रयत्न हा सातत्याने शिवसेनेकडनं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे जो पक्ष आहे त्यांच्याकडनं सातत्याने केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सभांमधनं सुद्धा उद्धव ठाकरे हे सातत्याने मतदारांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये रुजू पाहत आहेत की आता आपण धनुष्यबाण चिन्ह विसरून जावं आणि आता आपण मशाल चिन्ह हेच आपलं चिन्ह आहे, मशाल हे बाळासाहेबांचंच चिन्ह आहे
हे सांगण्याचा प्रयत्न आता उद्धव ठाकरे करतायत. कालच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केला की आता आपल्याला मशालवरच लढायचं आहे आणि मशाल हेच आपलं चिन्ह आहे, मशाल घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे, हे सुद्धा सांगण्याचा त्यांनी काल प्रयत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण बघितलं तर ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, आता मशाल चिन्ह मिळून सुद्धा ठाकरेंना 2 वर्ष होत आलेले, त्यामुळे याच्या आधी लोकसभेची सुद्धा निवडणूक झालेली आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा मशाल या चिन्हावर लढायचं आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे या पुढच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हेच चिन्ह कायम ठेवून याच्यावरच निवडणूक लढवायचा आता चंक एक प्रकारे उद्धव ठाकरेंनी बांधलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मशाल गीत सुद्धा गेल्या काळामध्ये तयार करण्यात आलेले आहे आणि जेव्हा उद्धव ठाकरेंची या सभांमध्ये एंट्री होती किंवा कुठे जाहीर कार्यक्रम असतात तिथे सुद्धा हे गीत सातत्याने लावल्याचं आपण पाहायला मिळतंय. त्याचबरोबर आपण जर एक उदाहरण बघितलं तर सातत्याने उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे नेते असतील हे सातत्याने सांगतात की एक काळ होता की ज्यावेळेस शिवसेनेने म्हणजे मशाल चिन्हावर सुद्धा निवडणूक लढवलेली आहे. म्हणजे भुजबळांचं उदाहरण दिलं जातं, भुजबळांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि ते निवडून सुद्धा आले होते. त्यामुळे मशाल चिन्ह हे काही शिवसेनेला नवीन नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न सुद्धा उद्धव ठाकरेंकडनं केला जातो. आणि त्याचबरोबर हे चिन्ह घेऊन आपण मतदारांमध्ये पोहोचलो तर आपल्याला पुढच्या निवडणुका सोप्या जातील, हा सुद्धा त्याच्या मागचा हेतू आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे उद्धव ठाकरे सातत्याने आता लोकांच्या मनामध्ये मशाल चिन्ह पोहोचवण्याचा, कार्यकर्त्यांमध्ये मशाल चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे आपण बघितलं तर ही जी सुनावणी आहे ही सुद्धा लवकरात लवकर व्हावी अशी त्यांची इच्छा आहे. त्याचं कारण म्हणजे जर ही सुनावणी झाली आणि ही इलेक्शनच्या आधी जर सुनावणी झाली तर कदाचित अशी उद्धव ठाकरे गटाकडनं मागणी केली जाऊ शकते की जे शिवसेनाचं चिन्ह आहे, जे धनुष्यबाण चिन्ह आहे ते कुठेतरी फ्रीज केलं जावं आणि जर ते फ्रीज केलं तर कदाचित त्याचा फायदा हा उद्धव ठाकरेंना होऊ शकतो. कारण निवडणुकीमध्ये मग कदाचित एकनाथ शिंदे गटाला नवीन चिन्ह मिळू शकतं आणि उद्धव ठाकरेंना मशाल हेच चिन्ह कायम राहू शकतं. आणि असं जर झालं तर मशाल चिन्ह हे ऑलरेडी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु एकनाथ शिंदेंना जर नवीन चिन्ह मिळालं तर ते कमी वेळामध्ये लोकांमध्ये पोहोचणं अवघड जाऊ शकतं आणि त्याचा फायदा कुठेतरी उद्धव ठाकरेंना होऊ शकतो. आणि एक प्रकारे जर धनुष्यबाण चिन्ह हे इलेक्शनमध्येच नसेल तर मतविभाजनाचा जो धोका उद्धव ठाकरेंना वाटतोय तो सुद्धा या सगळ्यामध्ये टळू शकतो. त्यामुळे या सगळ्या कारणांमुळे उद्धव ठाकरे आता मशाल चिन्ह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि शिवसेनेची पुढची वाटचाल ही याच चिन्हावर असेल असं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करतात. ज्या पद्धतीनं तारखा पुढे जातात या सुनावणी मागच्या, त्या पद्धतीनं त्यांनी आता मशाल चिन्ह हेच घेऊन पुढे जायचं ठरवलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ते नाव किंवा ते धनुष्यबाण चिन्ह मिळेल याची आशा सुद्धा सोडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थात 21 ऑक्टोबरला या संदर्भातली पुढची सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये पुढची तारीख मिळते की याच्या संदर्भातला काही निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दुसरीकडे जसं मी मगाशी उल्लेख केला की जे सरन्यायाधीश आहेत धनंजय चंद्रचूड यांची सुद्धा टर्म ही 8 नोव्हेंबरला संपतीये. त्यामुळे त्यांची टर्म संपायच्या आत ते या सगळ्या प्रकरणांवर सुनावणी देतात का की हे प्रकरण पुढच्या सरन्यायाधीशांकडे जातं हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल काय वाटतंय, या सुनावण्यांबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.